नमस्कार, मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे। माता पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करून घेण्यासाठी हरतालिका व्रत केलं आणि म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे अविवाहित मुलींना इच्छित व्रत प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत नक्की करावं। हे व्रत अतिशय फलदायी असंच आहे। निर्जला म्हणून हे व्रत केलं जातं, म्हणजे पाणी किंवा कुठल्याही प्रकारचं अन्न न खाता हे व्रत केलं जातं। हे व्रत माता पार्वतीला समर्पित असंच आहे। वैवाहिक सुख, भक्ती आणि शक्तीचं असं हे प्रतीक आहे। या तिथीला सुरुवात होणार आहे भाद्रपद शुद्ध तृतीया 25 ऑगस्टला दुपारी 12:34 तिथीला सुरुवात होणार आहे आणि 26 ऑगस्ट मंगळवारी दुपारी 1:54 तिथीची समाप्ती होणार आहे। आता उदय तिथीप्रमाणे आपल्याला मंगळवारी हरतालिका व्रत करायचं आहे। तिथी संपण्याच्या अगोदर जर ही पूजा केली तर तुम्हाला जास्त फलदायी होऊ शकते। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। सर्वांना हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।